नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आयडीएफसी फर्स्ट बँक मार्फत या ठिकाणी बंपर अशी भरती निघालेली आहे. जर मित्रांनो तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर महाराष्ट्रातच तुमची जॉब करण्याची इच्छा आहे, बँकेत तुमची जॉब करण्याची इच्छा आहे तर तुमची ही इच्छा आता या वॅकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व काही आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आयडीएफसी फर्स्ट बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे, जसं डाटा सायंटिस्ट, क्रेडिट मॉनिटरिंग अनालिसिस्ट, क्रेडिट मॅनेजर, असिस्टंट रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस, ब्रांच रिलेशनशिप मॅनेजर, डाटा अनालिसिस्ट, असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर, मार्केट रिस्क अनालिसिस्ट, ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग अनालिसिस्ट आणि बँकर सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. जर मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी तुमच्यासाठी नसणार आहे. फ्रीमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. जर कमीत कमी वय तुमचं 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. पगार तुम्हाला पोस्ट प्रमाणे आणि बँकेच्या रूलनुसार या ठिकाणी दिला जाणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये हा जॉब असणार आहे. तुमच्या लोकेशननुसार, जवळच्या लोकेशननुसार तुम्ही या ठिकाणी जॉब सर्च करू शकता आणि अप्लाय करू शकता. ऑलरेडी ऍप्लिकेशन सुरू झालेलं, लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला www.career.idfcfirstbank.com या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा तुमची नसणार आहे. डायरेक्टली इंटरव्ह्यू मार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ऑल ओव्हर इंडिया हा जॉब असणार आहे. भारतातल्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून असाल, तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. आणि अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. तुमच्याकडे असलेल्या एक्सपिरियन्स नुसार तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे 2 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला सर्च जॉब या ऑप्शनवरती क्लिक करून याच्याशी रिलेटेड जॉब सर्च करायचा आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सर्च जॉब या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्याशी रिलेटेड तुमच्या एक्सपिरियन्सनुसार जॉब तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे आहे आणि मग अप्लाय करायचा आहे. जर मित्रांनो तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्हाला सर्च जॉब या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे. यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 0 to 2 वर्षाच्या जर दरम्यान तुमचा एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या रिलेटेड जॉबची लिस्ट पूर्ण या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे वॅकन्सीची लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये क्रेडिट मॅनेजर इन्व्हेंटरी फायनान्स असेल, असिस्टंट रिलेशनशिप मॅनेजर असेल, असोसिएट मॅनेजर ऍक्विजिशन असेल, असोसिएट मॅनेजर ऍक्विजिशन नॉर्थ असेल, तर या सर्व पूर्ण वॅकन्सीची लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला आता समजा डाटा सायंटिस्ट रिटेल असेट या पदासाठी अप्लाय करायचा आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक नवीन इंटरफेस ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डाटा सायंटिस्ट रिटेल असेट हे जे पद आहे हे मुंबई महाराष्ट्र आहे, याचं जॉब लोकेशन असणार आहे. त्यानंतर इथे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. या पदासाठी काय जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, म्हणजे तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला कोणतं काम असणार आहे हे सर्व डिटेल तुम्ही इथे चेक करू शकता. या व्यतिरिक्त या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं, जसं या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं बीएससी, बीटेक किंवा बीसीए झालेलं असावं आणि 0 ते 2 वर्षाच्या दरम्यान तुमचा एक्सपिरियन्स असावा. म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. आणि अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अप्लाय हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. यामध्ये यू डोंट नीड टू हॅव अन अकाउंट असं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अकाउंट असण्याची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस जो आहे तो इथे टाकायचा आहे. नंतर हा जो बॉक्स आहे या बॉक्सला क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल ऍड्रेस तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे त्या ईमेल ऍड्रेसवरती तुम्हाला एक ओटीपी मिळणार आहे. तो ओटीपी टाकून तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस
व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझ्यूम असेल, एज्युकेशनल डिटेल्स असतील किंवा तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ऍड्रेस असेल, हे सर्व डिटेल्स फिलअप करून तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला तुमची वॅकन्सी, कोणत्या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लिकेबल आहात ते सर्च करायचं आहे आणि नंतर मग अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.